नालायकपणा केला, शाप प्रदान झाला आणि सर्प झाला. सर्प किती जाग्यावर वाक तू सांगताय तू सर्प काका? 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला हसला, 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला ढकलून दिलं, हलकट सर्प झाला. मग रडू लागला. आता काय होते रडून? चूक झाली ना. मिठाचा हात सासूच्या हातानं दुधाला लागला का, किंवा सुनाच्या हातानं मिठाचा हात दुधाला लागला का? दूध विचार करत नाही, दूध सरळ नाचते. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर. गुन्हा मोठ्यानं करा, लहान्यानं करा, अपराध आहे त्याचा. उलट मोठ्यांनी करायला नाही पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं डुकराच्या लांबून जावा. त्यानं जर शेपूट हाणली ना तर पप्याच्या माईला पॅन्ट धुता यायची नाही. पांढरी पॅन्ट मोठा चपका हाणतं ती भरक्या शेपटीचा. लांबून गेलं पाहिजे. पांढऱ्या कपड्यावर माझा एकच म्हणायचं की मोठ्या लोकांनी चुका कमी करायच्या, त्यांच्या पटकन निदर्शनात येत असतात. हा जगात दिसणारा सुंदर व्यक्ती आहे ना, यानं का त्या महाराजाला हसावं? सर्प झाला. वाटेल ते प्रयत्न केले, या सर्पातून मुक्ती नाही. काय दुःख विचार करा. जगात 1 नंबरचा सुंदर होता, जगात 1 नंबरचा, आणि त्याला सर्पाची योनी प्राप्त होती. ऋषीमुनींच्या समोर फणे आपटीत होता की बत्तात्वेन उद्धारेन, मी काय केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल? मला ते दातृत्व दाखवा, माझ्यावर उपकार करा. पुढच्या संतांना तो विचारत होता. एका साधूनं सांगितलं, जा बाबा, गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आहे, तू त्याला पाहिलंस की तुझं दुःख जाते. गेलं गोकुळात. पण त्या दिवशी भगवान गोकुळात नव्हते, वृंदावनात होते. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. गोपी गोप आबाल वृद्ध हे सर्वजण वृंदावनाच्या ठिकाणी निघाले. रात्र पौर्णिमेची आहे आणि अशा पवित्र चांदण्याने बहरलेली रात्र. एक उत्सव होता. त्या उत्सवाकरता वृंदावनाच्या ठिकाणी सर्व गोपी गोप आबाल वृद्ध पोचले. रात्रीचा प्रसंग आहे आणि रात्रीच्या वेळेला एका शिबिराच्या बाहेर निद्रा करीत असलेली नंदराजा या सर्पाने गिळलं त्यांना, गिळलं कमरेपर्यंत गिळलं. चाहूल झाली. लक्षात आलं मला सापानं गिळलंय. धावा धावा धावा. उठले सगळे गवळी. प्रत्येकाच्या जवळ काठ्या होत्या त्या काळात. मला वाटतं आपल्याकडं पण माझ्या लहानपणी प्रत्येक घरीत एक अर्धी कवाडाच्या मागं काठी अडकिलेली असायची, काठ्या अडकिलेल्या असायच्या. आता काठ्या वगैरे ते असं काही राहिलंच नाही, अद्याप नाही. दुसरंच हातात आलं ना, दुसरंच हातात आलं. असो, आता घरात सर्प निघला तर 9-10 घरात एक काठी गावसायची नाही. पूर्वीच्या माणसं काठी चांगली असली की अडकून ठेवायचे. तुमच्याकडे आऊत आणायला काठी लागते की नाही काय माहिती, आमच्याकडे असते. काही काही भागात आऊत आणताना काठी असते. यचकी ठेवून द्यायचे, कोळप्याला यचक्या काम्या येत होत्या. आता यंत्रयुग आलं. काही काही गोष्टीच्या बाबतीत बोलणं म्हणजे लोक म्हणतील हे मागच्यावर आम्हाला कशाला न्यायला. पण असो, नका जाऊ मागं. प्रत्येक गवळ्याच्या हातात काठ्या होत्या. कशा करता काठी होती? त्यांच्याकडे प्रत्येकाकडे गायी होत्या. गोकुळात असा एकही माणूस नव्हता की त्याच्याकडे 14 गायी नाहीत. 13 गायी असणारा माणूसच नाही. घरच नव्हतं ते 13 गायी असणार. 14 गायीच्या पुढचं. तिथं 9 नंद होते. उपनंद, महानंद, नंद. त्याच्यापैकी मुख्य नंदराज होते, त्यांच्याकडे 9 लाख होत्या. मी नाही सांगत. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख, मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. 9 लाख गाई नंदराजाकडे. का नसतील काठ्या? काठ्या होत्या. कितीतरी गवळ्यांनी त्या सर्पाला काठ्या मारल्या, पण ते बेट मरच ना. ते शापित सर्प होता ना. शापामुळे माणसाचा सर्प झालेला होता तो. दादांच्या कानावर वार्ता गेली. दादा धावत पळायले. पळा 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 पळा. बाजूला कृष्ण कन्हैया होते. कन्हैया पळ रे, बाबांना सापाने गिळले.
दादा पळत होते, भगवान सावकाश चालत होते. त्याला माहित होतं होय सर्प कोण आहे म्हणून. त्याला माहित होतं सर्प कोण आहे. आणि त्याला एक पण माहित होतं याची काय मायवेली नंदबाबाला गिळायची. नंदबाबाला गिळण्याचं नाटक फक्त याच्याकरता केले, भगवान कृष्ण परमात्म्याला त्याला पाहायचं होतं. यायला सोडण्याच्या निमित्तानं तू येईल. दादा म्हणले, अरे कन्हैया तू जोरात पळणं तुला कळतंय का रे? नंद बाबाजींना सापानं गिळलंय. ते म्हणलं दादा, भगवान म्हणले दादा गिळू द्या ना, काय होते गिळलं तर. अरे तो विषारी सर्प असेल. दादा काळजी करू नका, ते एका महाराजाला हसले तर सर्प झाले, एका महाराजाला जरासा त्रास द्याला तर सर्प झाले, आणि नंद बाबाला जर दात लागला ना तर हजारो जन्म नालीतली शेपटीची आळी होईल. त्याला ज्ञान आहे, आता ते कोणाला दात लागू देत नाही. ते सावध आहे, आपण चूक केली म्हणून. दादानी पाहिलं, दादाकडे या सुदर्शन नावाच्या सर्पाने बघितलं. सर्पाच्या रूपातल्या सुदर्शनाने उद्धार नाही. भगवान जवळ आले आणि भगवंताकडे प्रसन्न मुद्रेने या सुदर्शनानं पाहिलं. त्याचं पाप संपलं राजो. पण तसा काय करता येईल, नियम असतो. काही काही गोष्टी सहजासहजी नसतात. खालच्या फणीवर एक पाय द्याला आणि वरची फणी हातात धरून अशी टर 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 ऊस मधातून चिरावा असा सर्पाची तुकडे करून टाकले. त्याच्यातून एक दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षद आले, पार्षदांनी दंडाला धरून विमानात बसिलं आणि विद्याधर लोकांमध्ये पुनश्च सुदर्शन पोचला. त्याची जी काही पूर्वज होती त्याच्या बरोबरीची होती, त्याच्या ओळखी पाळखीची होती. सगळ्यांनी विचारलं, सुदर्शन किती दिवस सर्पाच्या योनीत होता? हो रे, फार दुःख होतं. टपा 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 डोळ्यातून पाणी आलं. किती दुःख होतं. जगात एक नंबरचा सुंदर मी, पण एका महाराजांना हसल्यामुळे मला सर्पाची योनी प्राप्त झाली. 4 जागेवर वाकलेल्या महाराजाला हसतो, किती ठिकाणी वागतो असं मला सर्पदेवानं केलं. मग का रे बाबा, या दुःखातून तू मुक्त झालास, तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा. नास्तिक सुदर्शन ज्या वेळेला पापावर आरूढ झाला, हे पाप भोगत असताना दुःख झालं आणि मग या दुःखातून मुक्त होण्यासाठी मालकाचं मुख बघितलं, दुःखातून मुक्त झाला. एका राजानं गायी दान करायच्या. गायीच्या बाबतीत कीर्तनात, भागवतात, रामायणात फार पैकी बोलल्या जाते. पण गायीवर जो बोलतो खालच्यांनी पटकन चिठ्ठी पाठवायची, तुमच्याकडे गायी किती येतात. हवा जाईन कीर्तनात त्याची हवा. उपदेश कोणालाही करता येतो काका, चांगलं कोणालाही सांगता येते, करायला लय जड जाते. गायी पाळा, गायी पाळा. खपक्या पाकिटाने तू 2-3 काऊन पाळीन? ह्याच पाकिटावर वैरण टाकणं त्याला, लोकायला सांगतोय. लोकांना गायीचं महत्व सांगून महाराष्ट्रातल्या 2,500 गौशाळेला चारा पुरवणारा एक निष्ठावंत वारकरी पाहिला.
त्या वारकऱ्याचं नाव आहे संजय महाराज पाचपोर. मला वाटतंय तेवढ्या साधकाचं उपासकाचं जर दर्शन झालं तर आदा कदा आपले एखादे पूर्वज पतनाला असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होईल. अशा साधूंच्या पायावर डोकं ठेवा. त्यांना म्हणायचं ब्रह्मचारी. गथुडे बांधलेत नाही. इथं रामायण झाल्याच्या नंतर त्या गावातून बाहेर पडायच्या आधी कोण्यातरी गोशाळेला कडब्यासाठी ते पैसे जातात. काय महात्मा आहे. मलाही भरपूर चाळ झालाय. आता मी पण काहीतरी करायला पाहिजे. मी जर असे गथुडेच बांधित राहिलो तर यम मला पण असा मारीन, तुम्हाला पण नाही सोडणार. आमच्यावर घेतलेलं हसतात तुम्ही. मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. चला, धर्माच्या बाबतीत बोलल्या जाते. माणसं सहज म्हणते काय मुसलमानाची मस्जिदवर निष्ठा आहे हो. सहज बोलते सहज. काय मुस्लिम समाजाची माणसं त्यांची मस्जिदमध्ये श्रद्धा आहे. हे पांडुरंगाच्या मंदिरात तंबाखू चोळी. तू बसायची जागा निबरदांड्या आणायला पाहिजे भाडव्याची. मंदिरात तंबाखू चोळतो आणि मस्जिदीचं वर्णन करतो. काय धर्म सांगण्याची लायकी याची. आपल्याकडे नुसता तोंडावाट धर्म सांगितला जातो. कर्म हे तोंडानं सांगितलं जातं. कर्तव्यात आणलं पाहिजे. त्याचं नाव कर्म आहे. गोदान करायचा तो व्यक्ती. आपल्याकडे गाय दान करायची पद्धत आहे. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करत होतो. पूजापाठ सत्यनारायण वगैरे करायचो. आता करत नाही. आता कोणी फोनही करू नका. आता नाही करत. एका माणसाच्या मुलीच्या 3ऱ्या मुलीचं लग्न होतं. 2 मुलीचं झालं तर 3ऱ्या मुलीचं लग्न होतं. इकडे पत्रिका दाखव, तिकडे पत्रिका दाखव, तिकडे पत्रिका दाखव. बेजार झालं ते. माझं वय त्यावेळेला कमी होतं. पण काय त्याची भावना बसली काय माहित. माझ्याकडे त्या मुलीची पत्रिका घेऊन आला. ते म्हणलं महाराज बेजार आहे हो. 50 लोकांना पत्रिका दाखवलं. मी म्हणलं पत्रिका दाखवल्यावर काय होते आणि काय सांगतील ते पत्रिका सांगणारे. माझ्या डोळ्यानं 4 पत्रिका दाखविणारी माणसं ज्यांना पत्रिका तपासायची फीस ₹1,00,000, अशा 4 लोकांना ₹4,00,000 पत्रिका दाखविण्यासाठी खर्च केले आणि पत्रिका दाखवून पोरायचे लग्न केले तर 4ही सुना फाशी घेऊन मेल्या. फक्त नाव सांगत नाही कारण या YouTube मुळे ते आमच्या कष्टालीच तुला येईल. ज्याला पत्रिका दाखवली ते तुमचा दोष काय दूर करील. त्याची काय पात्रता आहे. मी जर ₹200 घेऊन तुमची पत्रिका तपासित असेल तर त्या 200चे तांदूळ मी आणून खालो. तुमच्याच पैशाचे तांदूळ मला आणि तुमचा काय दोष नीट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही चांगलं वागणं गरजेचं आहे. कल्याण मासिकात एक संदेश आलता. जास्त विस्तारपूर्वक सांगत नाही. मुलीच्या लग्नामध्ये मंडपामध्ये गाय बांधावा. मुलीच्या लग्नामध्ये मंडपात एका कोपऱ्यात मंडपाची सावली तिच्या अंगावर पडल अशी गाय बांधावा. गाय व्यालेली असावा, वासरा सगट असावा. नसली व्यालेली तर नुसती असावा. आणि त्या लग्न मंडपातली गाय त्या मुलीला दान द्यावा. असं कल्याण मासिकामध्ये 15 ओळीचं एक लहानसा लेख आलता. कारण उद्या कोणी म्हणेल कशात होतं. उगत माणसं कॉलर धरतेत ना. जो सकाळी पाणी नेत नाही तो धटिंगी करतोय. हे कशात लिहिलेलं आहे. तू सकाळी पाणी नेत नाही नालायकानं आमच्या नाकात काड्या घालतोय. तू लय नादा असतो त्याला काय काय ना. हो 2-2 महिने आपण आंघोळ करायची नाही. दुसऱ्याला मला गंधत नाही लावला. वा 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 वा. आशायचा लय उता आलाय सध्या. जैन चावून गेल्यावर माळी घातल्यात का. दात पडल्यावर ते पण म्हणतात महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय. शेपटी आल्यात का त्याला. तू आमच्या जवळून गेलास तर ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय तुझ्या अंगाचा.
आणि तू आम्हाला म्हणतोय पहिल्यासारखे महाराज नाहीत. लायकी का तुला दुसऱ्याला नाव ठेवायची? नालाय का? कल्याण मासिकामध्ये गायीचं महत्व आलं. वैकुंठवासी नामनिष्ठ वेदशास्त्र संपन्न दादा गुरु धानूरकर त्यांनी गोड प्रसंग मुळी उतरण्याचा सांगितला. काही काही गोष्टी सिद्ध असतात. अधिकारी लोकांना ते बघा, त्यांना ते कळत आहे, त्यांना ती तात्विकता माहिती आहे, त्यांना ती सात्विकता माहिती आहे, त्यांना ते ज्ञान आहे, त्यांना ते अभ्यास आहे. कोणी दुकानं टाकीन, त्या दुकानाला किंमत नसती काका, त्याला ती लायकी लागते, तो अधिकार लागतो. आमच्याकडे दादागुरु धानोरकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली. 2 वर्ष झालं ती जात राहिली. माझी त्यांच्यावर फार निष्ठा. मला ती फार मानायची. मला म्हणायचे तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात. चांगला आशीर्वाद असायचा मला त्यांचा. फार अभ्यास होते, फार अभ्यास. अशा लोकांकडे काही काही दाखवा होत राहील. तसं तर वारकरी संप्रदाय अशुभ ते शुभ होनी टाके, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. या संप्रदायामध्ये या नामाच्या साधनानं अशुभ सुद्धा शुभ होऊन टाकते. इतकी ताकद या वारकरी संप्रदायात. चला, गाई दान करायचा तो राजा. उदाहरण क्रमांक 2 सांगतो, दुःखाची निवृत्ती. तुम्हाला विद्याधराचं सांगितलं, सुदर्शनाचं. एका व्यक्तीला गाय दिली सोपन काका. गाय त्यानं घरी नेली. ती घरी नेल्याच्या नंतर गाय बांधता नाही आली. वयस्कर माणसं सोडून जीनच्या पॅन्टीवाल्याला विचारतोय, अंगुलगाठ कोणाकोणाला मारता येते? अंगुलगाठ इथून सुरुवात आहे आपली. सरस फासा, चाऱ्याचा फासा, दुबाळक्यातला फासा. डोक्याच्या वरून जात असेल जीनच्या पॅन्टीवाल्याच्या. मी धोत्रामुळं म्हातारा दिसतोय, वयस्कर नाही मी. 41 रनिंग आहे माझं. हे काय होतं माहितीये का? जिनच्या पॅन्टीवाल्यांनो, आपल्या बाप दादाला हे सगळं कळत होतं, याची जाण होती. म्हणून आपल्याला खाण्यासाठी यायनं जमिनी टिकून ठेवल्यात. आपल्याला कोणतेच फाशे कळणत. म्हणून बायकोच्या फॅरनलवलीसाठी उसाचं ढेलं इकायला सुंबळ्या. पात्रता नाही राहिली, योग्यता नाही राहिली, मर्यादा सोडून दिली ना. लक्षात असलं पाहिजे आपलं जुनं. जोपर्यंत आपण जुन्यावर येत नाहीत, कालच्या कोरोनानं आपल्याला दाखवून दिले, आता जुन्यावर या. 1,18,00,000ची गाडी काका एका माणसाची. त्याच्या गाडीत खापराची बिस्लरी होती. 1,18,00,000ची गाडी आणि बिस्लरी खापराची. मी म्हणलं काव? नाही म्हणले महाराज, आता प्लॅस्टिक मधलं पाणी प्यायचं नाही. 1,18,00,000ची गाडी. एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो हैदराबादला कीर्तनाला. किशनगुडा नावाचा एरिया आहे. कीर्तनाला गेलो. तिथं मोठं घर असेल त्या माणसाचं, 1-1.5 कोटी रुपयाचं. त्याच्यापेक्षा जास्त असेल काय आपल्याला तरी. त्या माणसाच्या घरातली सगळी पात्र खापराची होती. तवा खापराचा, कुकर नव्हतं त्या माणसाकडं. वरण गाडग्यातच शिजिलं होता, गॅस पण गाडग्यातच शिजिलं. मी म्हणलं असं का? ते म्हणले नाही. 10 वर्ष झालं आमच्या इथं कुठल्याही धातूच्या पात्रात स्वयंपाक केला जात नाही. बाहेर गेलो तरच खाण्यात येईल, घरी खात नाहीत. आले का नाही जुन्या माणसं? आपले बाप दादे पहाटे सकाळी येढा करायला जात होते शेतात. 2 गोष्टी कळत होत्या. शेतकरी शेतात गेला की त्याला धन बोलते, ऊस बोलतोय, कापूस बोलतोय, सोयाबीन बोलतोय, प्रत्येक पीक बोलतोय शेतकऱ्याला. प्रत्येक पीक बोलतोय. आळ्या दिसत्यात, कर फवारा, बगळी पडल्या, दी पाणी, बोलतंय ते पीक बोलतंय. म्हणून आपले बाप दादे येडा करीत करीत शेताच्या येड्याच्या निमित्ताने जात होते. सकाळचा व्यायाम होत होता. धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला बाई. खाऊ घालायला नसती वाटते. ह्या सगळ्या कामाला बाया. आणि यायनं सकाळी रोड जाम केला. ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जाऊ देणं, गरवडीच्या वाहनावाल्याला जाऊ देणं, रोड जाम केला. ह्यानं जोड जाम केला.
सासू सासऱ्याचे धोत्र कपडे धुई म्हातारे मंजुळे ते अष्टांग मोकळे होतील. दोनच तोंडन खिचडीन बोंड कवडीचं काम करीन. म्हातारी हाकलून दिली, त्याची जमीन घेतली, तुपात बुडून चपात्या खाली, झोपीत भिताड पडून तुझ्या अंगावर झोपीत झोपीत झोपीत. कीर्तनात पुढं बसायचं, घरात चुकीचं वागायचं. तुमच्यासारख्याला कीर्तन सांगितलं, कीर्तनकार पण नरकात जाईल. विठाला विठाला. चांगलं वागणं हा सर्वात मोठं भजन आहे. घरात चांगलं वागणं सर्वात मोठं भागवत आहे, सर्वात मोठं कीर्तन आहे. आपण घरात चुकीची कामं करतो आणि बाहेर देखावा. काही कायला देखाव्याचा लय ना. आमची इथली एक बाई शेजारीन सगळ्या झाडाची फुलं वरबडायची शेजारीन उठायच्या आधीच आणि महादेवाच्या अंगावर व्हायची. बघा ना महाराज कसा महादेव सजलास. मी म्हणलं बुटं टाकलीस महादेवाच्या अंगावर, भयान असं ओपत का? आणि म्हणलं चोरून फुलं आणल्या ते फुलं असतात का? लाव बरं महाराज महादेवाच्या पिंडीला कान. काय सांगतेत महादेव तर तीन पिंडीला कान लावले ते म्हणला पापीनी पुन्हा नको अशा चपला आणू. मी सांगितलं बोलो तू महादेव. असा कुठं परमार्थ असतो? दुसऱ्यानं पाणी घालायचं, यान फुलं चोरायचे व्हायचे. व्यवहारात चांगलं वागणं हे सर्वात मोठं परमार्थ आहे. आमच्या लोकांना वागावं चांगलं. कमी वाजित आले असतील बोललं उभा चालेल गणेश बुवा. कमी श्लोक पाठ असले बाळ्या तुला चालेल. कमी अंतरे पाठ असतील यांना चालेल. पण स्वतःची बायको सोडून जितक्या बायका भेटतील तितक्याला मायन बहीण म्हण. त्याच्यासारखा महाराजच नाही दुसरा जगात कुठला. तो एक नंबरचा महाराज, एक नंबरचा महाराज. वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्याकडे. देखावा नाही, देखावा नाही. लय काय कायला ना माणसं दिसली की रामकृष्ण हरीन, अंधारात दुसऱ्याच्या कान्या चोरी. साखळ्या म्हशीच्या गाईच्या कान्या साखळ्या बागलात. मेल्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली भर कान्याच गवसाल्या घरात. काही चोरूननी, आऊत खोडं चोरूननी, कोणाचे जू चोरूननी, कोणाचे कोळपे चोरूननी. काय काय नालायकपणा. आणि माणसं दिसले की रामकृष्ण. कसा कसा यम हानील रे बाप्पा. यमाला पण कळणार नाही कुठं कुठं हाणाव म्हणून. वागणं महत्वाचं आहे. नाही बांधता आली काय कुठं बांधता येत असती सगळ्याला काय. एडवाकडं असं हे केलं, गाय वापस आली. जनावर किती हुशारी सांगतो तुम्हाला. एका गल्लीतून आम्हाला कधी कधी शहरातून जायचं काम पडते, तर वापस येताना पुन्हा त्या यजमानाला म्हणतो गावाच्या बाहेर नेऊन सोड गडी. गल्ल्या काही लक्षात राहत नाही. आणि ते मॅप कोणीकडे नेऊन घाली तू त्या गाडीवरचा असतो. ते मॅप एखाद्या वेळेस खरं बी नाही, एखाद्या वेळेस इकून तिकून कोणीकडं तिथली तिथंच फिरीतून रान बोलू लागल्यावानी. पण जनावर तुम्ही इथून परभणीला चलित न्या. तुमच्या आंतरवालीमधून बैल परभणीला चलत न्या बाजारात. आणि परभणीतल्या बाजारात बैल सोडून द्या. रस्त्यानं जर कोणी नाही बैल धरला तर बरोबर आंतरवालीला बैल येतोय. इतकं जनावर हुशार. आता तुम्ही टेम्पो फॅम्पूत नेताल ती भाग सोडून द्या. आता ते काय विषय. आता तर वाहनच झाली. तर इतका बैल हुशार. याच्या पलीकडे सांगू का. संध्याकाळी तुमच्या गाईनं बैलानं दावत तोडावा, कोणाची मका खावा, पण शेणाला दुधाला घरी येत आहे. बरोबर खुट्यावर येत आहे. ते माणसं बी येतात ना घरी, पण उतरल्यावर माणसं येत नाही. कोण म्हणते उतरल्यावर येते. कोणी बुट हारपून येतंय, कोणी बाजार हारपून येतंय. लय नालायक काही काही. बापरे बापरे लय 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 सीमा नाही येते. गाय पुन्हा राजाच्या घरी आली. त्या राजाचं नाव होतं नृग नावाचा राजा. नृगाती नामनेन धेनु भयाना दात्र व्यतीतायाम यत् पूर्णोति भयाना. अत्यंत धेनु दातृत्वात प्रवीण राजा होता. खूप गाई दान करायचा तो. गाय परत आली. दुसऱ्या दिवशी एक जण आलं ते म्हणला आम्हाला गाय पाहिजे, घेऊन जा. तीच गाय देत आली. पण पहिल्या दिवशी दिलेलं गाय पाहत आलं रस्त्यात हे भेटलं. झाल्यानं दोघांच्या कळवंडी. इकत दोघांना घेतली नव्हती. पहिल्यानं नाही यानं नाही. बरं ज्याच्याकडे लाखो गायी आहेत त्याला काय कळालं ही गाय काल दान दिली ती म्हणून. ते म्हणलं मला काल दान दिली, हे म्हणलं मला आज दिली. मग तुला काल दिली तर इथं कसं काय आली, सुटून आली म्हणले. समजून घ्यायला पाहिजे होतं. दोघं राजाकडे गेले. राजानं पहिल्याला सांगितलं ही गाय आजच्याला राहू द्या, तुम्हाला 10 देतो. ते म्हणला लाख दिले तरी नको, मला हीच पाहिजे. आजच्याला सांगितलं राज्य सगळं देऊन टाकतो, ही गाय कालच्याला द्या. ते म्हणला राज्य चुलीत जाऊ दे, मला हीच गाय पाहिजे.
दोघांच्या वादात शाप. ते जरा तपस्वी होते दोघं बी. आपल्या शापानं काय होणार आहे? राजाला शाप दिला आणि राजा सरडा झाला. किती नालायकपणाचं टोक आहे मला सांगा ना तुम्ही. स्वतःची संपत्ती अशी वापरीत असतात का? देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा काका. देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा. पाऊस सुरू असावा, रस्त्याला खड्डे असावा, खड्ड्यात पाणी असावा, रस्त्याच्या कडीनं शेतकरी राजा घरी जात असावा आणि 1 कोटीच्या गाडीत बसलेल्यानं ड्रायव्हरला सांगावा आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही. या खड्ड्यात टायर गेल्याच्या नंतर टायरनं उडालेलं पाणी रस्त्यानं पायी चालणाऱ्याच्या अंगावर जाता कामा नये. असा जर 1 कोटीच्या गाडीत बसलेला जपत असेल तर भगवंत त्याला 6 कोटीच्या चॉपर मध्ये बसील. तो दयाळू आहे. चांगलं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. अहो तुमच्याकडे तपश्चर्या ही लोकांना शाप देण्यासाठी, गायदान करणाऱ्या राजाला सरड्या करण्यासाठी. हे 2 जण पुढे काय झाले हे दुसऱ्या पुराणात बघा. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर ऍक्शन येत असते. पुन्हा कधी प्रसंग आल्या होत्या दोघांचे सांगू. पण राजा हा सरड्याच्या येवणीत आला. दुःख झालं राजाला. काय गायदान करणारा ते का तुमच्या आमच्यासारखं. आमची ते एक मथर मरच न मथारा मरण म्हणल्यावर मग या जुन्या बायका असतात ना मोठ्याल्या कुखावाल्या, जुन्या सांगायला टिकल्यावाल्याला काय कळणार आहे जुन्या बायका. मग एखादं म्हातारं मरत नसल्या बाया काय म्हणतात माया बाजाच्या खाली उतरा, त्याचा जीव सुंबात गुतलाय. ते आडे असतात ना सुंबाला. मग सुंबाच्या आड्यामुळे जर माणसं मेले नसते तर पैशावाले ते फिरताना पण बाजावर फिरले असते. एसटीत बाजा, टरकात बाजा, विमानात पण बाजात टाकले असते. आपल्याला मरायचंच नाही म्हणले असते. असं कुठं असतं रे. आमची इथली ती बाई म्हणली माय हे मरच नत. यायच्या हातानं ज्वारीत हात खूप सांगतात की द्या बरं महाराजाला 4 पायल्या ज्वारी. तर त्या सोबत त्याला बोलता येत नव्हतं. मग टोपला असं भरलं 4 पायल्याचं मस्त 40 किलो ज्वारी त्याच्यामध्ये. महाराजाला द्यायची त्यानं हात बागलात नाही. महिनाभर पुरती म्हणली सगळ्या घराला जेवारीन द्याले तुम्ही बाळ्याला. हात बागलात नाही देईल ते. ती घरधनीन बाई म्हणली माय काकू आमचे दादा महाराजाला जेवारी 40 किलो द्यायची म्हणले की बगलात हात घातला. ते नाही म्हणले. बरं त्याच्या नावानं एक गाय दान द्या. काय म्हणाली ती ऐकू येत होतं थोडं थोडं. तुमच्या हातानं गाय द्यायची मला कोठ्यात घ्या म्हणलं. मनानं द्यात गाय 100-200 होत्या कोठ्यात. आणि मग हे म्हाताऱ्याची बाज कोठ्यात नेली. त्यानं सगळ्या अशा गायी पडल्या पाहिल्या. कोपऱ्यातली देऊन टाका म्हणले बाळू महाराजाला काय कोपऱ्यातली. मग ती कोपऱ्यातली गाय मला दिली. गाय चांगली होती त्यालाच मेली. तिला निकाळ्या झालता. कारण त्यानं शेपूट पाहिली होती काळी पडली होती. आणि त्या चिकाळ्या झाला म्हणजे अत्यंत ताप वाढली. ते शेण सुद्धा काळं पडतंय. हे जुनं शेतकरी होतं ना त्यानं ती गाय देऊन टाकली. फायदा काय नाही मला गाय पुरायला 1600 रुपये लागले. 1600 रुपये लागले ती गाय पुरायला. असं असं का राजा ते मला नाही ती दुसऱ्याला दिली ती. मी इतका येडा आहे का निकाय झालेली घ्यायला. गोड गाई सरड्याच्या येवणीत आला. काय करावं एकदा त्या मालकाचं मुख बघा. हा सरळ सरपडत यमुनेच्या तीरावर पोचला. गोवर्धनाच्या बाजूला आला आणि त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला एक दिव्य तेजस्वी असा एक खड्डा होता. त्या खड्ड्यात त्याचं वास्तव्य झालं. मोठा सरळ झाला तो. आणि गायीची वळती हाणत असताना एक गुराखी तिकडे गेला आणि त्या गुराख्यानं त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं तर वाटीसारखे डोळे होते त्या सरड्याचे. मोठी अशी चाकासारखी डोळे होती. दादा काय रे अशी चांगली चाकासारखी वाटुळी डोळे एवढा मोठा सरड आहे. दादा म्हणले मूर्ख आहेस की काय रे एवढा सरड्या असतो का. दादा बघायला गेले.
सगळी गोपाळ खेळ खेळत होती. वनी खेळती बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. काल्याच्या अभंगात ज्या गवळणी आहेत का, त्या गवळणीसाठी पोषक अशा त्या काळातल्या कवींनी कविता सुद्धा केल्या. इतके त्या काळातले कवी सुद्धा गोड होते हो, कवी सुद्धा गोड होते, कवी सुद्धा गोड होते. काय नाविन्य होतं ते काव्य, ते दमदार काव्य. गाणे पण ऐका वाटायचे, गाणे ऐका वाटायचे गाणे. अहो आता काही काहीचे गाणे ऐकल्या उलट्या होत्यात, उलट्या. इतकी घाणेरडी शब्द. त्या म्हणणाऱ्याला त्याच्या किती जन्माचं पापवतो आला असेल काय माहित, त्यानं असे कडवे तयार केले त्या भडव्यानं. इतके हलकट कडवे तयार केले. गाणे सुद्धा गोड. पावसाचं गाणं ऐकलं, पडर पाण्या पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तानेल चातकावानी. प्रल्हाद शिंदेंनी गायलं. लावण्या तमाशातल्या मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. आणि यायची भजन. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का तुला? जेसीबी तर नाही सोयीस करायची. असे कुठे भजन असते तुय? आपल्या लोकांनी खरंच लाजा सोडल्यात. धर्माचं वाटोळं करायला येते बडवे. माझं एक मत आहे, धर्म उंच नेण्याचा नका प्रयत्न करू, पण धर्माला खाली आणण्याचा प्रयत्न करू नका, पूर्वज नरकाला जातील. आपल्याला चांगलं करता येत नाही ना, रस्त्यातले काटे उचलता येत नाहीत ना, तर दुसरे टाकू नका. नका उचलू रस्त्यातले, पण दुसरे टाकू नका. हा संप्रदाय फार निष्ठावंत लोकांनी टिकवलेला संप्रदाय. याच्यात बट्ट्याबोळ करायचं काम नाही. हा फार शुद्ध संप्रदाय. दादा म्हणतात कन्हैया, बगरे बगरे बघ बघ किती मोठे डोळे आहेत. दादा तुम्ही वेडे आहात का? चाकासारखी डोळे कुठे सरड्याचे असतात का? त्याला कळत नाही वे. त्याला सगळं माहित होतं, पण त्याला पक्का माहित होतं माझ्या भेटी करता आले. देवदर्शन कोणालाही देतो, पण त्याचं पाप संपवावं लागतंय. देत से दर्शन, देत से दर्शन, देत से दर्शन, देत से दर्शन. सकळासी नारायण, सकळासी नारायण, सकळासी नारायण, सकळासी नारायण, नारायण सकळासी नारायण. देतसे दर्शन सकळासी नारायण. देव दर्शन देतो, पण अभिमान संपायला पाहिजे. तो माझा अभिमान नामा म्हणे सांग खून. गोपीला सांगितलंय तुम्हाला अभिमान झाला, अभिमान झाला की देव जवळ नाही. मला असं वाटतं नृगराजाला मी दानशूर आहे, माझ्यासारखा गायी कोणी दान करणारा पृथ्वीभवनात नाही, याचं थोडस गंडल आलेला असावा. असं मी म्हणत नाही, पुराण सांगते काका, पुराण सांगते. चला काहीतरी कर्माची गुढी चुकली, तो आढा बसला आणि सरड्याचे येऊन दादा सांगतात कन्हैया ये रे. शेवटी भगवान आले आणि प्रसन्न मुद्रेनं भगवंताकडे बघितलं. नृग पूर्वपदाला पोचला. तिथल्या पूर्वजांनी विचारलं, नृगा अरे अगणितो भयजायनम धेनुम दातृत्वानाम धराधरेषु पवित्रायाम प्रसन्नस्तु पवित्रयो.
या पृथ्वीला पवित्र करणारी, जिच्या पदस्पर्शाने, जिच्या गोमूत्राने, जिच्या शेणाने, जिच्या दुग्धाने विश्व तृप्त आणि पवित्र होते, अशी पवित्र वस्तू दान करणारा तू नृगराजा सरड्याच्या योनीत गेला, किती दुःख होतं आणि त्या दुःखातून तू मुक्त झाला, तुला सुख प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख, भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. उदाहरण 2. तिसरं एक आहे का? एके दिवशी नारद एका राजाच्या घरी गेले. तिसरं उदाहरण चालू आहे, वेळेच सोडतो, ताण घेऊ नका. फार मोठा राजा आहे. किती मोठा राजा सांगू का? एक पद असलेला मंत्री नाही. एकट्याकडे 222 पद आहेत. एकट्याकडे 33 कोटी देवाचा राजा इंद्र, आणि त्याच्याकडे एक संन्याशी गेला, 6व्या क्रमांकाचा संन्याशी. याही संन्याशाला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याकडे. का त्या संन्याशाला महत्व आहे सांगू तुम्हाला. एका संन्याशाशिवाय तर आपलं काहीच होत नाही. लग्न झाल्यावर त्याच्या पाया पडणं, मग संसाराला सुरुवात. आणि नाही त्याच्या पाया पडला तर मेल्यावर त्याच्या दारात एकदा टेकावत लागते मड. पुढचे खांदेकरी मागन, मागचे पुढं, पदरातली जेवारी तिथं सोडाव, मग याला नेऊन पुकाव. त्या संन्याशाचं नाव आहे मारुती राहिलो बुवा. फार मोठा संन्याशी अधिकारी. 19 संन्याशी वाचनात आले माझ्या. बाकीचे जगात खूप असतील, पण 19 वेगळे. त्याच्यातला 6व्या क्रमांकाचा संन्याशी. हे संन्याशी देवर्षी नारद. शर्ट नाही, काय नाही, कमरेला लंगोटी होती फक्त, बगलात झोळी, ती पण भाकरी पुरती, गळ्यात विना चिपळ्या, गुंठाभर जमीन नाही, आश्रम नाही, बँकेत अकाउंट नाही, पैशाचं स्वप्न पण पडलं नाही, अशी संन्याशी. म्हणून या संन्याशांना कंसासारखा नालायक माणूस सुद्धा त्यांच्या पाया पडत होता. या चांगल्या माणसाच्या कोणी पाया पडते? कोणी पडते पाया? बाईनं सन्मान केला, आदर आतिथ्य केलं, पाद्यपूजा केली. नारदाने सहज विचारलं, बाई खुशाल आहात? हो म्हणली नारदा. खुशाल काय विचारता? माझ्यासारखी सुखी जगात कोणीच नाही. जरा अशी उच कानानं बोलली. नव्हतं बोलायला पाहिजे, बोलली. ती कोणाला बोलली माहिती आहे का? सगळे सुख ज्याच्या पायावर लोळते त्या नारदाला हिनं काय सुख सांगायचं? ती म्हणली, महाराज मला खुशाल सुख काय विचारता? माझ्यासारखी त्रिभुवनात कोणी सुखी नाही. ते नारद होते, गिरगावचा बाळू थोडाच होता. याला पाकिट घ्यायचं असल्यामुळे ते बोलून गोड. त्याला काहीच नव्हतं घ्यायचं, मागणं पुढून फुकुटा उड. त्याला काही समजत नव्हतं ना काही बोलण्याचा. नारद म्हणले, बाई तुम्ही त्रिभुवनात सुखी नाहीत, तुम्हाला पुढच्या 4 दिवसाच्या नंतर आंतरवालीमध्ये ऊस खुरपायला जायचंय. बाईच्या गावात चिंतामणीच्या सडका येतात, कल्पतरूची झाडं येतं, कामधेनू गायी येतात, सोन्याचं भुवन आहे, जेथ रंभ्या ईशा नाचणी. या काचाच्या टिव्या नाहीत तिला पाहायला. प्रत्यक्ष रंभा उर्वंशी मेनका तिलोत्तमा नृत्य करतात असं वैभव आहे. इंद्राची बायको शची आहे तिचं नाव, जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे, ऐरावत नावाचा हत्ती तिच्या मालकाला बसायला आहे, 14 रत्नापैकी एवढ्या सत्य 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहे. आणि तिला आंतरवालीत ऊस खुरपायला यायचं. सगळं मेकअप घामानं खाली आले, सगळं मेकअप आंतरवालीत ऊस खुरपायला. आणि कोण म्हणतंय? नारद म्हणले, बाई मी म्हणतो. कोण अंतरवाली श्रीमंत मला खुरपायला बलिनार? म्हणले, बाई तुला बलिनार कोणीच नाही, तुला भाकरीसाठी बळच खुरपावं लागणार आहे. अहो मी 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी. बाई अजून 4 दिवसाला पुण्य संपायलंय ना.
4 दिवसाला तो पुण्य संपल्यावर तुला वरी राहता येत नाही, तुला खाली जावं लागत आहे. जव पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे. सोयाबीन कापायला, बराशी खांदायला, कापस खुरपायला, ऊस खुरपायला, ऊस तोडायला येऊ लागती माघारे. गादीव झोपायला नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहता येते. पुण्य संपलं की संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय पुण्य संपलं की त्याला खाली यावं लागतं. 1.5 कोटीची गाडी घेऊन बँकेत गेलं. 1.5 कोटीची गाडी होती त्याला बसायला. मॅनेजरनं पाहिलं की मान खाली घातली. बोललंच नाही मॅनेजर त्याला. आणि त्याला वाटलं मला 1.5 कोटीची गाडी, मला बसा म्हणा, चहा घ्या म्हणा, खुर्ची लोटा. ते रिकामे आहेत का ते नॅशनल बँकेतले लोक ते कशाला विचारतील तुम्हाला. आणि कोण्या सरकारी ऑफिसमध्ये गेलं टेबला खालून काय दिलं तर विचारते. असं कोणी विचारते. मी 3दा कर्ज काढायला गेलो तर मला नाही विचारलं त्याने. मी एजंटला 10,000 रुपये दिले, 4थ्या दिवशी तर कर्ज हातात आलं. अशा शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या भडव्या अधिकाऱ्याचे अंगुठे त्याची पोरं झोपीत घेतील. जो शेतकरी चुकीचं वागतो त्याचं काम करू नका. मी नाही कर्ज मागायला गेलो, मला संध्याकाळी पास होते, मी कशाला मागू. पण एखादा सज्जन शेतकरी आहे ज्यानं चूक केली नाही, त्याच्याकडे कागदपत्र सगळे येतं, आणि तरी जर एखादा बँकेचा अधिकारी जर त्याला चक्रा मारायला लाईत असेल तर त्या हरामखोराचे पूर्वज नरकाला जातील. आणि त्या पूर्वजाच्या शापाने या भडव्याची होळी होईल. कारण ज्याचं दुकान रस्त्यावर आहे, ज्याचं दुकान उघड्यावर आहे, ज्याच्या दुकानाला झाकण नाही, असं एकच दुकान आहे, तो माझा शेतकरी राजा आहे. आणि त्याला जर एखादा अधिकारी पदावर बसल्याच्या नंतर त्रास देत असेल तर त्याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. बँकेत गेल्या मॅनेजरनं खाली मान घातली. नंतर एक म्हातारा आलं, त्याची नात दवाखान्यात न्यायची होती पैठणला. नातीला दवाखान्यात नेलं, डिलिव्हरी होती, बाळंतपण करायचं. डॉक्टरने सांगितलं सीझर करावं लागते. नातू घरी आला ना आजाल म्हणला, बाबा 50,000 पाहिजे. ऊसाला पाणी देऊ लागलं म्हातारं. जांभळीवर शर्ट अडकिलेलं, बनेल होती अंगात, धोत्र खोसलेले, आच्या गोच्या, खांद्यावर खोरं, पार घोट्याच्या वरी पाय भरलेले. म्हातारं म्हणलं आता बाळंतपण म्हणल्या उशीर कशाला, बसव गाडीत. तसंच बनेलीच पैठणला बँकेत. या म्हाताऱ्याला पाहिल्याबरोबर मॅनेजर खुर्चीवरून उतरलं. या काका या या या. आणि म्हातारा आले इंडिकेटर तुटलेल्या गाडीवर. या काका या, काका या या या. या 1.5 कोटीच्या गाडीत आलेल्याच झालं धुपन. ते म्हणला मी 1.5 कोटीच्या गाडीत बसून आलो, हे म्हातारे या इंडिकेटर तुटलेल्या मोटरसायकलीवर आले आणि मॅनेजर याला काका काका म्हणाले. काय पाहिजे काका? 50,000 नातीला दवाखान्यात नेले. 49च काढता येतात ना. बरं 49 द्या. मॅनेजरनं स्वतःच्या खात्यावरले 1,000 दिले. आपले उद्या परत करा. काही विश्वास असेल ना मॅनेजरला, त्या विश्वास असेल. 50,000 दिले. दमांगा वाटत कुठे थांबू नका. असे पैसे काढ्या रस्त्यानं खपके उभे येतात लुटायला. या 1.5 कोटीवाल्याला बोलूनच बनलं ते मॅनेजर. ते माझ्यासारखंच रगील होतं.
म्हातारं गाडीवर बसलं आणि गेलं. हे मॅन ते 1.5 कोटीवालं खावतळ का हो म्हणे, त्याचे पाय भरलेले, बूट नव्हता घातला. म्हणलं भरक्या पायात बूट कसा घालतील, शर्ट नव्हतं. म्हणले नसल ना त्याला. नातीला दवाखान्यात नेलं, म्हणलं शर्ट घाल लावान गन पावडर करा, काय येडेवणीच न काम. एका गावात भागवताला घेत होतं, त्या गावातलं एक म्हातारं वारलं आणि त्या म्हाताऱ्याचा युवा आमच्या गावात. मग मला निरोप आला, म्हणे बाळू महाराज ते फलानी फलानी वारले, तुमचे यजमान होते, वय होतं 90-95 वर्षे आणि 11 वाजता माती तुम्ही या. तर मग मी आता आपल्याला गाडी गिडी काही नव्हती, तर म्हणलं त्याच्या युवाकडे गाडी होती. मी म्हणलो जागा आहे का, तुम्हाला बी याचं का. म्हणलं हो हो तुमचे यजमान होते ना ते. हो आता कीर्तन नाही काय नाही, येतो आज. बरं 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 बसा. म्हणलं बसा कशाला, चला ना 11ला माती, जाता येईल ना. तो रोग बायकोला म्हणला अर्धा लिटर तांब्याभर दुधात 3 चपात्या भिजवभर. अर्धा लिटर दूध रिचिलन, त्याच्यात 3 चपात्या चुरगाळल्या आणि खाल्ल्या. आणि तिथे गेल्या म्हणला कसे दिसायले ती वाई. मी म्हणलं तू या पोटातल्या चपात्यान दूध ही वाई बसल्या बसल्या पाहलाय चांडाळा. हो ना, असे काही काही माणसं नगदी या कसे दिसायलेत म्हणे. आणि मग रस्त्यानं सगळे लोक चालायलेत, ऊन पडलेलं होतं. सगळ्यात माग एक जण म्हणला चला निवाई, कसं चलावा पराला पैठणच्या हॉटेलीमध्ये माझ्या युवायानं मला चहा पाजला, टकटक दिसायलेत, पायच उचलनत. म्हणलं चपात्यान दूध पाय उचलू देणार, याचा झोपीचा टाईम आहे हो. असा असतोय कुठे, हे सगळे नाटकच. बाळंतपणाला नात गेली, शर्ट घालान, बुट घालान, सॉक्स घालान, गन पावडर करा, याला कुठे वेळ असतोय. ते म्हणजे शर्ट शेतात अडकिलेलं, डिलिव्हरीचं काम आहे, ऑपरेशनचं काम आहे, त्याच्यामुळे आले असतील. नाही तुम्ही तुमचे 1000 दिले नाही ते वापस देतील ना आमचे, विश्वास आहे. त्या म्हाताऱ्याच्या गळ्यात माळ होती खरी खरी म्हणालो, खरी काही गोष्टी झाकायची नाही, खरी माळ होती. काही काय माणसं उगाच माळ हातात आहे, माळ हातात आहे, भांडवलच केलं काय काय त्याचं. हो भांडवलच. ती माळ पण म्हणली असन ह्या नालायकाच्या गळ्यात मी आलीच कशी. मोह काही मागच्या जन्मातलं पाप होतं काय, हरामखोराच्या गळ्यात आली मी कशाला माळच. एखाद्यानं म्हणा बिडी, माईच बिडीत नाही, चुरगाळीच खिशात. माईचं बापाचं काही कायला तर एरीच वाटायला, एरीचाचा पाचोळाच वाटायला, पाचोळाचा. असो का म्हणे 49 विड्रॉल भरली, तुम्ही मला विचारलंच नाही. मॅनेजर साहेब म्हणले मी कॉम्प्युटर पाहण्याच्या नादात होतो, तुम्हाला पाहिलंच नाही साहेब. बरं 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 आपली विड्रॉल तुमची लिहिता येत नाही. म्हणजे का, पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. किती कोटीच्या गाडीत आलता, 1.5 कोटीच्या. म्हातारं तुटक्या इंडिकेटरच्या गाडीत. म्हणजे त्यांना कशी दिली, त्यांची जमीन धरणात गेलेली होती. त्या काळामध्ये 10-15 कोटी रुपये आमच्या बँकेत टाकलेत, आता 125 कोटी त्याच्या आमच्या बँकेत जमा येत. म्हणून उघडा आलं काय, मळकं आलं काय, आणि पाय भरून आलं काय, बँकेत त्याला किंमत आहे. 5 कोटीच्या गाडीत आला आणि खातं 0 झालंय, त्याला कोणी विचारीन सुंबळ्याला. तसं वरी राहण्यासाठी पुण्य लागतंय, खात्यावर पुण्य पुण्य भंगिरायला कोणी विचारित नाही. बाई तुला ऊस खुरपायला जायचंय, घाम आला बाईला. महाराज हे दुःख नकोय, याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. बाई तुला सुख पाहिजे, आता तू इंद्राची बायको आहेस, याच्यापेक्षा जर तुला सुख पाहिजे असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे तू मालकाचं मुख बघ, तुला सुख प्राप्त होईल. कुठे सापडेल मालक, गोकुळात आहे. मग ही इंद्राची पत्नी शची राधेच्या रूपानं गोकुळात आली. राधा कोण आहे, तर इंद्राची पत्नी आहे. खाली आली अनया नावाच्या गवळ्याची पत्नी, प्रभावती नावाच्या गोपीची सून म्हणून खाली गोकुळात जन्माला आली. आणि नारदानं सांगितलं होतं बाई एक ना एक दिवस फजिती होईल, ती व्हायची नसेल, तुला सुख पाहिजे असेल, सुखाच्या पलीकडचं सुख, तर त्याचं मुख बघत जाय. आता भगवंताचं घर तिकडं होतं नंदराजाचं. नंदराजाच्या घरी भगवान वाढत होते. हिचा वाडा इकडं होता, पाण्याला जायला सरळ रस्ता होता, पण त्या निमित्तानं वाकडं जायची. आणि पाण्याला जायच्या निमित्तानं त्या घराकडे बघितले की दारात देव दिसायचा. पाण्यानं रांजून भरल्याच्या नंतर आता पाणी कसं आणता येईल, सासरवासीने
महाराज सांगतात ती पुन्हा रिकाम करीत होती. भरला उलंडोनी रीता करी घट आणि मिस पाणी याचे. मिस म्हणजे निमित्त, पण कशाची चट होती? चट म्हणजे आवड. भगवंताला पहाची चट होती, आवड होती तिला. आपण काय म्हणतो, त्याला लय खाण्याचा चटका आहे बाबा. चट म्हणजे आवड, खाण्याचा चटका म्हणजे आवड आहे त्याला. तिला आवड एकच होती, त्या मालकाचं मुख बघायची. निमित्त होतं, मिश होतं. घागरी रिकाम्या करायची, हौद रिकामा करायची, रांजून रिकामा करायची, बघायची. देवाला बघण्यात पुण्य इतकं वाढलं. देवाला बघत बघत असताना इतकं पुण्य वाढलं, इतकं पुण्य वाढलं की त्या पुण्याच्या वजनानं त्याची मान वाकली. याचा अर्थ सांगू, हिनं त्याला पाहिल्याच्या नंतर, राधेनं पाहिल्याच्या नंतर इतकं पुण्य वाढलं. ह्या पुण्याच्या टोकानं ते येडं झालं. बैल दोहितो नंदा घरी, राधेला पाहून भुलले हरी. इतकं पुण्य राधेचं, तिला बघून इतका वेडा झाला, इतका वेडा झाला. गाई खाली न बसता बैला खाली बसला. कोण? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा मालक. काय पुण्य असेल त्या राधेचं. राधेच्या देवाला पाहण्याच्या पुण्याच्या प्रबलामुळे चंद्र आणि सूर्यानं काही अंशात त्यांच्याकडे सुद्धा पाप होतं. कसं होतं, काय होतं, इतकं कुठं सांगणार आहे तुम्हाला. बैल 2 आणि जमीन 300 एकर 2 तासात कशी पाळी होईल. या दोघांकडे सुद्धा पाप होतं. चंद्राला तर बरीच पाप आहेत. चंद्राकडे एक पाप, इतकं निर्लज्ज पाप आहे, इतकं निर्लज्ज पाप आहे. त्या पापामुळं चंद्राचं थोत्तर काळं झालं. अजून काही उपपाप आहेत. सूर्याकडे सुद्धा 1-2 पाप आहेत. त्याचे प्रमाण मात्रा लक्षात घ्या. भगवान सूर्यनारायणाने विचार केला, देवाचं मुख पाहणाऱ्या स्त्री अत्यंत पवित्र आहे, हिचा आपण संग कसा करावा. म्हणून सूर्य आणि चंद्र तिच्या कानातले कुंडल झाले. एका कानातलं कुंडल चंद्र झाला, एका कानातलं कुंडल सूर्य झाला. म्हणून तर त्या कुंडलाचं वर्णन केलं. वारी याने कुंडल आले, डोळे मोडी तर आरा झाले. हो, आमच्या घरच्याला झुंबर केले मी. काना हालू लागली तर मी आणलं तुटतेन 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 तुटतेन. ती म्हणली काल कीर्तनात तुम्ही म्हणले बाई वाऱ्याने कुंडल हालेन, माझे नाही झुंबर हालत का? मी म्हणलं तू हे सोन्याचे येतं. राधेच्या कुंडलाचं वर्णन याच्या करता केलंय, त्या कुंडलात चंद्र आणि सूर्य बसलेले येतं. तू लय हालू नकोस, कान तुटतेन. हो, कुठ तुटतेन कान. आपल्या कानातल्या कुंडलाचं झुंबराचं याचं त्याचं काही वर्णन नसते. काय अधिकार असेल बघा, त्या कानात चंद्र आणि सूर्य बसलेत. इतकी राधा पवित्र. पाहण्याची ताकद सांगतो पुढची. एके दिवशी जगाचा मालक आला आणि राधेला सांगितलं तुला काय देऊ. तिने सांगितलं देवा एक सांगतो. बसा बाई बसा, बसा बाई बसा, बसा 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 बसा. टेकू द्या त्या पटकन टेकू द्या. विठाला 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 काय देऊ राधे. देवा काय सुख देणार आहेस रे तू. किती सुख देऊ शकतोस तू. अरे 33 कोटी देवाच्या राजाची मी पत्नी आहे. अमरपुरीचं स्वराज्य भोगून आलेली मी अधिकारी स्त्री आहे. मला काय देऊ शकशील. देवान सांगितलं वैकुंठ देतो. देवान सांगितलं सत्यलोकातला ब्रह्मा लोटून तुला सत्यलोक देतो, गोलोक देतो. विठाला विठाला विठाला